गेल्या आठवड्यात गुजरातमध्ये भाजपने एक मोठा आणि धक्कादायक निर्णय घेतला, जो की भाजपसाठी अजिबात नवीन नाहीये। मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल सोडून पूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा घेण्यात आला आणि 25 नव्या आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली। या नव्या मंत्रिमंडळात अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली। विशेष म्हणजे नव्या 25 मंत्र्यांपैकी तब्बल 12 जण हे पहिल्यांदाच आमदार झालेले आहेत। म्हणजेच भाजपने गुजरात पॅटर्न अंतर्गत पूर्णपणे नवीन चेहऱ्यांना पुढे आणत जुने आणि वादग्रस्त मंत्री बाजूला ठेवलेत। हा निर्णय येत्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आला असल्याचे दिसतंय। जुन्या चेहऱ्यांमुळे पक्षाची इमेज डॅमेज होत होती आणि तेच भाजपला नको असतं, कारण गेल्या काही महिन्यांपासून गुजरात सरकारवर भ्रष्टाचार, कामगिरीतील उदासीनता आणि लोकांपासून तुटलेपणाचे आरोप होत होते। त्यामुळे जुन्या चेहऱ्यांचा कंटाळा आलेल्या जनतेसाठी भाजपने रिसेट बटन दाबले। पण जुनं काढून नव्यांना संधी देण्याचा हा गुजरात पॅटर्न आता महाराष्ट्रातही लागू होणार असल्याची चर्चा आहे। गेल्या काही महिन्यांमध्ये सरकारमधील मंत्री कोणत्या ना कोणत्या प्रकरणात अडकलेलेच असतात। यामुळे महायुती बदनाम होत असल्यानं हा निर्णय घेतला जाऊ शकतो। पण ह्या सगळ्या चर्चा सत्यात येतील का? असं झालं तर राज्यातल्या कोणत्या नेत्यांचा टांगा पलटी होऊ शकतो आणि कोणत्या नव्या चेहऱ्यांना मंत्र्याची खुर्ची मिळू शकते, हेच सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी राम आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ। आता गुजरातमध्ये मंत्र्यांचा राजीनामा घेण्यामागचं मुख्य कारण म्हणजे मंत्र्यांवर होत असलेले भ्रष्टाचाराचे आरोप आणि त्यामुळे मलिन होणारी सरकारची प्रतिमा। अगदी असंच सध्या महाराष्ट्राच्या बाबतीतही सुरूच आहे। सरकारातले मंत्री कधी घोटाळ्याच्या आरोपात अडकतात तर कधी आपल्या बेताल वक्तव्यामुळे। आता या सगळ्यांची नावं तर खूप मोठी आहेत, पण त्यात पहिल्या काही नंबरात येणारे मंत्री म्हणजे मंत्री गुलाबराव पाटील, माणिकराव कोकाटे, नितेश राणे आणि संजय शिरसाट। घरात होम हवन करणाऱ्या भरत गोगावलेंवर नेहमीच काळा जादू करत असल्याचे आरोप होत असतात। स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर कधीच हातपाय बघत नाही आणि हातपाय बघणारा डॉक्टर कधीच स्त्रीरोग तज्ज्ञ होऊ शकत नाही, असे कित्येक आक्षेपार्ह वक्तव्य करणारे आणि परदेशी लोकांना कॉल करून करोडो रुपये लाटणाऱ्या टोळीचा लीडर आणि जळगावचा माजी महापौर ललित कोल्हेसोबत जवळीक असलेले गुलाबराव पाटील, नाशिकच्या प्रफुल्ल लोढा हनीट्रॅप प्रकरणात संशयाच्या जाळ्यात अडकलेले गिरीश महाजन, 1 रुपया कुणी भिकाऱ्यालाही देत नाही आणि आम्ही शेतकऱ्यांना 1 रुपयात विमा देतोय, माझं कृषी मंत्रीपद म्हणजे ओसाड गावची पाटीलकी, असं म्हणणारे आणि विधानसभेत रम्मी खेळणारे माणिकराव कोकाटे, मुस्लिमांच्या विरोधात खालच्या पातळीवर जाऊन टीका करणारे नितेश राणे, शेतकऱ्यांना कर्जमाफीची सवय लागली आहे असं म्हणणारे बाबासाहेब पाटील, पैशांच्या बॅगेसह रूममध्ये सिगारेट ओढणारे संजय शिरसाट, राज्यातील कित्येक गावांतील विद्यार्थी बस सेवा नसल्याने कित्येक मैल अंतर पायी पार करत असताना ईव्हीला चालना दिल्याच्या नावाखाली भारतातील पहिली टेस्ला कार घेणारे प्रताप सरनाईक, आईच्या नावाने डान्स बार चालवणारे आणि गुन्हेगारांना पिस्तुलाचे लायसन्स देणारे योगेश कदम आणि सरकारात राहून ओबीसी आरक्षणासाठी सरकारच्याच विरोधात भूमिका घेणारे छगन भुजबळ, या सगळ्या मंत्र्यांमुळे महायुती बदनाम झाली आहे असं बोललं जातंय। मंत्रिमंडळात भाजपचे 19, शिवसेनेचे 11 तर राष्ट्रवादीचे 9 असे एकूण 39 मंत्री आहेत। पण बहुतेक वादग्रस्त मंत्री हे शिंदे आणि अजित पवारांचे असल्यानं त्यांच्यामुळे भाजपला डॅमेज होत आहे। जुन्या लोकांना डच्चू देऊन नवीन लोकांना संधी देण्याचं हे भाजपचं जुनंच तंत्र आहे। यातून नवीन चेहरे समोर आणून जनतेचा सरकारकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला जातो, लोक सकारात्मक होतात आणि निवडणुकांमध्ये त्याचा थेट परिणाम दिसून येतो। आता महाराष्ट्रातही या मंत्र्यांमुळे लोकांच्या मनात सरकारबद्दल प्रचंड नाराजी वाढते। दरवेळी मंत्र्यांच्या कामाचा आढावा 2 ते 2.5 वर्षांनी घेतला जातो, पण यावेळी भाजप वरिष्ठांनी हा आढावा लवकर घेतलाय। या वादग्रस्त मंत्र्यांना 1-1.5 वर्षांचा वेळ दिला जाईल। जर त्यांना अपेक्षित कामगिरी करता आली नाही तर त्यांना नारळ देण्यात येईल असं भाजप वरिष्ठांनी सांगितले। त्यामुळे आता या मंत्र्यांवर राजीनाम्याची टांगती तलवार असल्यानं आपला घोटाळा बाहेर येणार नाही याची काळजी त्यांना घ्यावी लागणार आहे। दरम्यान जर ह्या मंत्र्यांना राजीनामे द्यावे लागले तर नवीन चेहरे कोण असतील हा प्रश्न निर्माण झालाय। त्याबद्दल काही अंदाजानुसार भाजपकडून सचिन कल्याण शेट्टी, गोपीचंद पडळकर, शिवसेनेकडून बालाजी किनीकर, संतोष बांगर, सुहास कांदे तर राष्ट्रवादीकडून इंद्रनील नाईक, सुनील शेळके या तरुण आणि नव्या चेहऱ्यांना संधी मिळू शकते, तर धनंजय मुंडे, अर्जुन खोतकर, विजय शिवतारे या माजी मंत्र्यांना सुद्धा खुर्ची मिळू शकते। पण मित्रांनो, या सगळ्या जरतरच्या गोष्टी आहेत। गरज पडली तर भाजप महाराष्ट्रातही गुजरात पॅटर्न लागू करू शकते किंवा जे आहे तसंच सुरू ठेवू शकते। पण यावर तुम्हाला काय वाटतं? महाराष्ट्रात नेमकं काय होणार? कुणाचं पद जाणार आणि कुणाला पद मिळणार?
तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। जर तुम्ही कार्यारंभवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।